आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शहीद जवान यांच्या स्मारकाला अक्षय तृतीयाच्या शुभदिनी रायफलची भेट, शहीद जवानाला दिली मानवंदना। भारत सरकारच्या सैन्य दलाने लेह लडाखमध्ये मागील वर्षी दहशतवाद विरोधी ऑपरेशन सिंधूर मोहीम हाती घेतली होती। सदर मोहिमेत बागलाण तालुक्यातील आराई गावाचे भूमिपुत्र 2 जुलै 2002 सैन्य दलाच्या सेवेत दाखल झालेले नायक मेजर मोहन एकनाथ अहिरे हे सेवेत कार्यरत होते। वीर मोहन अहिरे यांच्यावर लष्कराने या विशेष मोहिमेची जबाबदारी सोपविली होती। दहशतवाद विरोधी ऑपरेशन सिंधूर मोहिमेवर असताना मोहन अहिरे यांनी जीवाची व तेथील हवामानाची पर्वा न करता ऑपरेशन सिंधूर मोहिमेवर विजय मिळवला व दहशतवाद्यांचा खात्मा केला। देशासाठी मोहन अहिरे व त्यांच्या लष्कर दलाच्या सहकाऱ्यांनी मोहीम यशस्वी केली। मोहिमेत असतानाच मोहन अहिरे यांची दूषित हवामानामुळे प्रकृती अत्यंत गंभीर झाली, पण त्यांनी प्रकृतीची चिंता न करता लढत राहिले। वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होणे आवश्यक होते, परंतु मोहीम फत्ते होईपर्यंत दवाखान्यात न जाण्याचा निश्चय असल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली। शेवटी मोहिमेचा विजय मिळवलाच। सैन्य दलाने त्यांना आर्मी दलाच्या पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण वेळेवर त्यांनी उपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे ते मृत्यूशी झुंज देत अवघ्या काही दिवसातच प्रकृती गंभीर झाली व त्यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या मातृभूमीला वंदन करून जगाचा निरोप घेतला। यावेळी सर्व तालुका, नातेवाईक, परिवार शोकसागरात बुडाला होता। मोहन अहिरे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात आराई येथे करण्यात आला। वीर पत्नी प्राजक्ता अहिरे व मोहन अहिरे यांचे वडील एकनाथ रामभाऊ अहिरे यांनी शहीद जवान मोहन अहिरे यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून आराई गावात शहीद स्मारक बांधण्याचे ठरविले। 26 जानेवारी 2026 रोजी त्यांचे भूमिपूजन केले व स्मारकाचे बांधकाम पूर्ण केले। काल दिनांक 19 एप्रिल रोजी मोहन अहिरे यांच्या स्मारकावर आर्मी दलांच्या जवानांच्या शौर्याचे, बलिदानाचे व अमर जवानाचे प्रतीक मानले जाणारी रायफलची स्थापना करण्यात आली। रायफल स्थापन करण्यासाठी गावातील सेवानिवृत्त सैनिक जवानांना आमंत्रित करून जवानांच्या हस्ते रायफल स्थापन करण्यात आली। शासकीय रायफल आणण्यासाठी सेवानिवृत्त सुभेदार मेजर रवींद्र अहिरे यांनी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या सहकार्याने सर्व नियोजन करण्यात आले। या प्रसंगी मोहन अहिरे, त्यांचे आईवडील, वीर पत्नी श्रीमती प्राजक्ता अहिरे, मुलगी सृष्टी, प्राची व मुलगा चिरंजीव शिवम तसेच भाऊ, भाऊजाई, काका असा सर्व परिवार उपस्थित होता। सेवानिवृत्त सैनिक सुभेदार मेजर रवींद्र अहिरे यांनी पुष्पचक्र वाहून सलामी दिली। नायक बापू सनवणे, नायक मोठा भाऊ जाधव, सेवेत कार्यरत असलेले रवी अहिरे, नुकतेच सेवेत दाखल झालेले जवान सागर खेरनार यांनी स्मारकावर पुष्प वाहून मानवंदना दिली। आजचा दिवस, आजची अक्षय तृतीया आराई गावासाठी, मोहन अहिरे यांच्या परिवारासाठी अभिमान व गौरवाची ठरली। आजपर्यंत आराई गावातील 24 जवानांनी भारत मातेची अविरत सेवा, त्यातून काही जवान सेवानिवृत्त झाले, काही जवान आजही भारत मातेच्या रक्षणासाठी लष्कर दलाच्या सेवेत कार्यरत आहेत। 25वे जवान नुकताच पॅरा कमांडो पथकात दाखल होऊन देशसेवेसाठी रुजू होणार आहेत। या प्रसंगी बागलाण तालुका जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण पुष्पसुमने वाहून वीर जवान अमर रहे, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम म्हणत विनम्र अभिवादन केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कैलास पवार।